प्रणाम सबको। चीफ मिनिस्टर साहब फडणवीस जी, कदम साहब, बाकी के स्टेज पर उपस्थित सभी बड़ों को मेरा बहुत बहुत प्रणाम। मालिक जी और आप लोगों को भी बड़ू मानता हूँ। कहाँ गया वो? हाँ, वाह वाह, सुपर काम किया, बहुत सुपर काम किया। मेरे को बोलना, मेरे जैसे गधे को बोलने का मतलब नहीं बनता है, मगर मैं ये फॉलो कर रहा हूँ 19 साल से। मेरे घर में बापा आता है और मैं उनको अपने उर्ली के अंदर ही विसर्जन करता हूँ मेरे घर में। मैं लड़का, इधर ये एरिया का लड़का हूँ, मैं था, अभी मैं आदमी हूँ। मैं 3 बत्ती का हूँ और मैंने अपने चौपाटी को हर गणपति बापा के बाद में वाट लगते देखा है। बहुत बुरी बात है, बोलना, सबको समझना चाहिए, ये चीज़ प्रोपगेट नहीं करना चाहिए। अपना दिल साफ होना चाहिए। इंसान सुबह नहा के निकलता है, अपने आप को साफ रखता है, उसी तरह से अपने को अपना वातावरण को साफ रखना चाहिए। इसमें कोई अभ्यास नहीं है, इसमें समझ का बात है, कॉमन सेंस है। आणि कॉमन सेंस नाही तर काय नाही, संपला विषय। तुम्हाला हर रोज़ इतना बोलना पड़ता है सबको आके। मिनिस्टर से, चीफ मिनिस्टर साहब बोल रहे, इन्वायरमेंट मिनिस्टर साहब बोल रहे, रेडियो वाले बोल रहे, हम लोग बोल रहे। अगर खुद के दिमाग में क्या अक्कल नहीं है क्या? बोलना पड़ता है क्या? स्वच्छ भारत समझ लो ना, अपना घर के सामने साफ रखो, ऑटोमेटिकली पूरा हिंदुस्तान साफ। क्या वाट लगा रहे बैठे बैठे सब लोग? और अपने लिए नाही, हम लोग आधा कबर में आहे, आम्ही इकडे आहे आता, आम्ही झालं आमचं वय झालं, पण मुलं आहेत आमचा, मेरा टाइगर बाबा का बच्चा, उसका बच्चा, उन लोग का सोचो यार, अपना खुद का सोचो। सेल्फिश रीजन से सोचो कि आपके घर में भी आपका बच्चा है, उसका बच्चा होगा। उन लोगों को क्या पानी छोड़ के जा रहे हैं आप लोग? भक्ति करो बॉस, पर भक्ति का मतलब ये नहीं कि वाट लगाओ, है की नाही? तुम्ही जास्त काय बोलणार नाही, मला येत नाही बोलायला, पण तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मला बोलवलं, इतका आधार दिला। काय काम असेल तर मला सांगा, माझा थोबडा मी बोलू नाही शकतो, मी इम्प्लिमेंट करू शकते आणि मी इम्प्लिमेंट करतो। मी घरीच, माझं विसर्जन माझं घरीच असतं। थँक्यू, बहुत अच्छा बड़ू, बहुत अच्छा, मानता है तेरे को, मेरे को नंबर देना। जॅकी श्रॉफजी आणि अनु कपूरजी या ठिकाणी आलेत। ते कोणतेही मानधन न घेता चळवळीला समृद्ध करण्यासाठी आलेत, म्हणून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत। कारण मानधन घेऊन येणारे विचार देऊ शकत नाहीत, त्या ठिकाणी फक्त संदेश देऊ शकतात, हे विचार देतात। म्हणून अनु कपूरजी, आपने जो सुहाना सफर हर दिन आप 10 से 12 बजे तक करते हैं, दैट विल द ग्रेट मोमेंट फॉर एवरीबडी अस। सो जस्ट आई वुड लाइक टू रिक्वेस्ट अनु कपूरजी, द ग्रेट अंताक्षरी फाउंडर ऑफ इंडिया अक्रॉस द वर्ल्ड, please come with your golden hat and please tell the Suhana Safar few moments about the eco-friendly idol. माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र सरकार, माननीय पर्यटन मंत्री महोदय, मंच पर आसीन 92.7 बिग एफएम के सीईओ, मेरे साथी सुंदर से श्री जैकी श्रॉफ, आदरणीय मैडम, उपस्थित महानुभावों, देवियों और सज्जनों, 92.7 बिग एफएम और महाराष्ट्र सरकार का ये प्रयास पर्यावरण की दिशा में, शुद्धिकरण की दिशा में ये उठाया गया कदम न सिर्फ प्रशंसनीय है बल्कि बहुत आवश्यक है। हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, पंडित भरत व्यास की ये लाइनें, हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिसके बादलों की पालकी उड़ा रहा पवन, हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिसके बादलों की पालकी उड़ा रहा पवन, दिशाएं देखो रंग भरी चमक रही उमंग भरी, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है। चित्रकार ने ये ग्रह, ये प्लेनेट पृथ्वी हमें दी है, इसको सजा के संवार के रखना हमारा कर्तव्य है। मैं अभी कहीं आर्टिकल पढ़ रहा था फडणवीस साहब के, 1947 से पहले
भारत की कल्पना कहीं नहीं थी। हम सब ने माना कि दुष्यंत और शकुंतला के पुत्र के नाम पर ही हमारे देश का नाम भारत रखा गया है। खंड खंड में विभाजित होता रहा, कोई हिंदुस्तान कहता है, कोई इंडिया कहता है, लेकिन भारत पारंपरिक रूप से इस देश का नाम था भारत। और ये भारत की परिकल्पना अंग्रेज दे के गए हैं। उससे पहले तो छोटे छोटे राज्य थे, सब अपने अपने राज्य के लिए लड़ रहे थे। लेकिन 1947 के बाद जो पॉलिटिकल फ्रीडम हमें मिली है, पॉलिटिकल फ्रीडम बोलूंगा, अभी भी आध्यात्मिक और मानसिक स्वतंत्रता हिंदुस्तानियों को मिली नहीं है। अभी भी क्वीन एलिजाबेथ II की पर्सनल डायरी में, आप अंग्रेजी का शब्द अगर समझे देवेंद्र फडणवीस साहब, तो उसमें सब्जेक्ट मतलब प्रजा होती है, म्हणजे राजा आणि प्रजा। तो क्वीन एलिजाबेथ II की डायरी में शी स्टिल कंसिडर्स अस एज हर सब्जेक्ट्स। इसीलिए कॉमनवेल्थ की जो मशाल है वो भारत के राष्ट्रपति के कर कमलों से जलाई नहीं जाती है, वो क्वीन एलिजाबेथ के कर कमलों से जलाई जाती है, ये ध्यान रखें। तो ये जो गणराज्य हमें मिला, हमें एक देश मिला है। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। दे पॉलिटिकली तो बर्बाद कर ही दिया है, कम से कम एनवायरनमेंट बचा लीजिए। आगे आने वाली नस्लें अंधायुग के लाएंगे, धरा बंजर हो जाएगी। आगे आने वाली नस्लों के ऊपर जो प्रभाव पड़ेगा, आज आपके प्रधानमंत्री जाते हैं पेरिस में सबमिट करते हैं, आपको मालूम है क्यों कर रहे हैं? क्योंकि दुनिया का हर देश ये सोचने लगा है कि कहां तक। आपको मालूम है डायबिटीज के कितने रोगी हैं इस मुंबई नगरी के अंदर, महाराष्ट्र में और देश में, आपको पता है अस्थमा के कितने रोगी हैं। तो ये प्रयास, इस प्रयास को जुनून के साथ जब तक आप नहीं करेंगे, अगर सिर्फ पब्लिक फंक्शंस तक है, राजनीतिक चेतना जगाने के लिए है, सामाजिक चेतना जगाने के लिए, जब तक इसके अंदर पैशन नहीं आएगा, पर्सनल पैशन नहीं आएगा, तब तक ये मंजिल अधूरी रहेगी। अप्रैल के अंदर 92.7 का जो प्रोग्राम जिसके तहत आप मुझे थोड़ा प्यार देते हैं, उसमें एक फैबगा की स्थापना की गई। फैबगा म्हणजे फ्रेश एयर टू ब्रीथ गार्डन्स एसोसिएशन। ये मुंबई नगरी के कुछ गार्डन्स को संभालने के लिए, निरीक्षण करने के लिए, संयोजन करने के लिए, संरक्षण के लिए एक संस्था हमने बनाई। और उस संस्था का उद्देश्य था कि जो गार्डन्स हैं वो रहें। बीएमसी ने लिए हैं, लेकिन हम उनको देखें तो सिटीजन्स का फोरम बना, उस सिटीजन का फोरम बना। और हमने 92.7 के हमारे कार्यक्रम में वो फाबगा के सदस्यों को अप्रैल में बुलाया था, आप आइए और बताइए पर्यावरण हमारे लिए कितना जरूरी है। और हमने ये भी निष्कर्ष निकाला, साइंटिफिक सर्वे किया कि जहां जहां ऐसे गार्डन है मुंबई, वहां पे कार्बन डाइऑक्साइड का लेवल 14.89% कम है दूसरी जगहों की तुलना के अंदर। तो पर्यावरण को बचाने के लिए, स्वास्थ्य के लिए, हर दृष्टि से पैशनेटली आपको ये मुहिम करनी पड़ेगी। हाँ, अगर वो कैजुअल है तो बिल्कुल अलग बात है, परंतु सीरियसली किसी ने सोचा, कॉर्पोरेट की अपनी जिम्मेदारी है, सरकार की अपनी नियति है, लेकिन सिटीजन्स जो हैं, अब आपकी जिम्मेदारी। हम सब 15 अगस्त और 26 जनवरी को बहुत जाग जाते हैं, हिंदुस्तानियों की एक वो है कि बहुत जाग जाते हैं, बहुत अच्छी बात है 15 अगस्त 26 जनवरी को देशभक्ति की भावना का प्रदर्शन करना, परंतु देश प्रेम या देशभक्ति की जो पुण्य भावना है वो असल में कोई परफ्यूम नहीं है जिसे आप किसी फंक्शन में जाने के लिए या पार्टी में या विवाह पे जाने के लिए अपने कपड़े पे छिड़क लेते हैं। देश प्रेम, समाज के प्रति आसक्ति, समाज के प्रति जिम्मेदारी, अपना नैतिक कर्तव्य मातृभूमि के प्रति, वो तो एक चिरंतर 24 घंटे बहती हुई आपके शरीर में रक्त की धारा है, वो बहनी चाहिए 24/7, जिसे आप अंग्रेजी वाले बोलते हो 24/7। और अगर देश के प्रति ये विचार, ये धारा, जिम्मेदारी का एहसास, कर्तव्य के प्रति बोध और जागरूकता अगर किसी के अंदर नहीं बहती है, तो उसका एक ही निष्कर्ष निकलता है कि आपके देश में तो खून है, परंतु आपके खून में देश नहीं है। आपके देश में खून है, आपके खून में देश नहीं है। आपके जिस दिन खून में देश हो जाएगा तो छोटी सी बात है, ये तो छोटी सी बात है। शैलेंद्र जी की एक लाइन याद आ रही है, मुझे बड़ी अच्छी लगती है, तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर। तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर।
ये स्वर्ग और नरक का जो कॉन्सेप्ट है ना, ये पुराने स्क्रिप्चर्स है, अभी वो सब गया। विज्ञान प्रगति कर रहा है। उन कौमों ने प्रगति की है जिन्होंने वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ अपने समाज की निर्णय किए। हम 2500 साल से पीछे हैं। हम अभी जापान ने क्या क्या बना लिया है, अमेरिका कहां पहुंच गया। अभी हम इसी डिस्कस कर रहे हैं, हांडी जो है, दही हांडी 20 फुट पे लटकेगी कि 30 फुट पे लटकेगी। वैज्ञानिक चित्त कौन जाइए। आज आपके मंत्री महोदय से मैं यही विचार विमर्श कर रहा था, वैज्ञानिक चित्त जगाइए। इस देश का जो वैज्ञानिक चित्त था, वराहमिहिर थे, आर्यभट्ट थे, रामानुज थे, शंकर थे, चारवाक थे, सुश्रुता थे, उनको हमने पनपने नहीं दिया। अब आप लोग आए हैं, मेरा विनम्र निवेदन है कि बच्चों के अंदर अब वैज्ञानिक चित्त को जगाइए। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के। तो तू जिंदा है, तू जिंदगी की जीत पे यकीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। सुबह और शाम के रंगे हुए गगन को चूम कर, तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर। सुबह और शाम के रंगे हुए गगन को चूमकर, तू सुन जमीन गा रही है कब से झूम झूम कर। तू आ मेरा सिंगार कर, तू आ मुझे हसीन कर। अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। इस स्वर्ग को उतारना आपके हाथ में है। यू आर रिस्पॉन्सिबल फॉर योर कंट्री। कैनेडी ने कहा था, डोंट आस्क मी व्हाट कंट्री हैज डन फॉर यू, यू हैव टू बी आंसरेबल टू योर कंट्री। तो ये प्रयास 92.7 बिग एफएम का और महाराष्ट्र सरकार का बहुत प्रशंसनीय है। आप इस कार्यक्रम में, इस प्रयास में न सिर्फ सफल हों, सुफल हों। सर, ये सुफलता केवल दुनिया की एक प्रार्थना में मिलती है। देखिए, मेरा संबंध ना बीजेपी से ना कांग्रेस पार्टी से है। प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के बात गाता हूं। भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं। वंदे मातरम, सुजलाम सुफलाम। आज तक दुनिया की कोई ऐसी प्रार्थना नहीं है, हर प्रार्थना में सफल होने की बात की गई है। सफल मतलब एक पेड़ जिसके ऊपर फल आ गए, वो सफल है। दाऊद इब्राहिम भी सफल है। लेकिन एक ही प्रार्थना है, वंदे मातरम सुजलाम सुफलाम, मेरे उत्तम कर्मों का फल मातृभूमि मुझे देना। ये कमाल की चेतना है। इस चेतना के साथ ही आप अपने प्रयास में सफल हों, यही प्रार्थना है। बड़े शांति और प्रेम के साथ सुना। मेरे प्रणाम स्वीकार करें। जय हिंद, वंदे मातरम। अनु कपूर जी, आपने जो बोला वही जुनून लेके हम 8 साल से काम कर रहे हैं। जो बच्चे हमारे साथ जुड़ रहे हैं ना, उनके साथ हम एक नया संस्कार लेके काम करेंगे। आने वाले 5 सालों के बाद आपको यहाँ आके बोलना पड़ेगा कि ये महाराष्ट्र में इको फ्रेंडली गणेशोत्सव मनाया जा रहा है, जिसको 5 साल मैंने बोला था कि आगे चलकर कुछ मूवमेंट बनना चाहिए। ये मूवमेंट बन रही है और उसकी आप एक साथी हो, मुझे बहुत बड़ी खुशी हो रही आहे। यानंतर मी विनंती करतो, ज्या शालेय विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बनवले ते आम्ही आपल्याला प्रदान करणार आहोत। गणेश कला केंद्राच्या वतीने प्रमोद बेंद्रे आणि चैतन्य त्याकडे त्यांच्या सहकार्यातनं हे आम्ही गणपती त्या ठिकाणी तयार केलेत। मी शालेय विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री आणि ते आम्ही या मान्यवरांना प्रदान करणार आहोत। माननीय प्रवीण पोटे पाटील साहेब, त्यांना तो प्रदान करावा अशी विनंती करतो। प्रवीण पोटे पाटील साहेबांना विनंती। त्यानंतर माननीय जॅकी श्रॉफजी भिडू, त्यांना गणपती प्रदान करावा अशी विनंती करतो। जे आमच्याबरोबर या चळवळीमध्ये आहेत आणि पुढेही राहणार आहेत, तो संस्कार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। अन्नू कपूरजी यांना देखील हा श्री गणेश प्रदान करावा अशी विनंती करतो। आणि माननीय मालिनी शंकर मॅडम यांना देखील श्री गणेश प्रदान करावा अशी विनंती करतो। यानंतर डॉक्टर पी अनबलगंज यांच्या सहकार्यामुळे हा सगळा आम्ही कार्यक्रम करतो। आपल्याला हे प्रदान करावा अशी विनंती करतो। तरुण कटियालजी, जे बिग एंटरटेनमेंटचे नॅशनल हेड आहेत, जे आज या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्यांना देखील प्रदान करावा अशी मी विनंती करतो। आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग आणि 92.7 बिग एफएम प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं आयोजित बिग ग्रीन गणेशा या अतिशय चांगल्या आणि सर्व लोकांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या या उपक्रमाच्या
आजच्या या प्रसंगी मंचावर उपस्थित पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील, महाराष्ट्र सरकारचे अप्पर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर, प्रदूषण महामंडळाचे श्री अनबलगम, या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने आपल्यामध्ये उपस्थित झालेले श्री जॅकी श्रॉफजी, श्री अन्नू कपूरजी, 92.7 बिग FM चे तरुण कटियालजी, या संपूर्ण गणेशोत्सवात आम्हाला सातत्याने साथ देणारे ॲडव्होकेट दयभावकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि या उपक्रमात सामील असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा बिग ग्रीन गणेशाचा उपक्रम 92.7 FM सोबत गेले अनेक वर्ष चालवला आहे आणि त्या माध्यमातून त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स हा समाजातनं देखील मिळतो आहे. खरं म्हणजे आम्ही जर आमची परंपरा, आमची संस्कृती बघितली तर आमच्या संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पर्यावरणाला दिलं आहे आणि आमचा कुठलाही उत्सव हा पर्यावरणाच्या विरोधातला उत्सव हा कधीच आमच्या संस्कृतीत आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही ज्यावेळेस त्याचं स्वरूप बदलवतो त्यावेळी तो पर्यावरणाचा ऱ्हास करणारा व्हायला लागतो आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी मालिनी शंकर यांनी केला की पंचमहाभूतांवर आधारित जे आमचं तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानामध्ये उत्सव साजरा करत असताना पंचमहाभूतांना कुठल्याही परिस्थितीमध्ये धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आज जी जागृती वाढते आहे, खरं म्हणजे जगासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जर काही असेल तर ते पर्यावरणाचे आहेत. आम्ही जगलो तर आम्ही उत्सव साजरे करू आणि आम्ही जगलोच नाही तर उत्सव कसे साजरे करू. आता अन्नू कपूरजींनी खूप चांगल्या शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं वक्तव्य दिलं आणि गोष्ट खरी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगराईंनी ग्रसित असा समाज आज तयार होतो याचं कारण प्रदूषण आहे. आणि म्हणून आमच्या समोर, जगाच्या समोर, देशाच्या समोर तयार झालेल्या या वेगवेगळ्या ज्या आव्हानं आहेत, ज्या अडचणी आहेत, या काही निसर्गाने निर्मित केलेल्या नाहीत, त्या मानवाने निर्मित केलेल्या आहेत. आम्ही निसर्गाचं शोषण केलं आणि त्या शोषणातनं निसर्ग आज आम्हाला ज्या प्रकारे अभिशाप देतो आहे तो आम्हाला सगळ्यांना भोगावा लागतो आहे. आणि म्हणून हे जर चांगलं करायचं असेल तर ते देखील आम्हीच करू शकतो. आमच्या जीवन पद्धतीमध्ये बदल केला, आमच्या उत्सव पद्धतीमध्ये बदल केला तर या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा निसर्गाशी साधर्म साधणाऱ्या आम्हाला करता येऊ शकतात. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक जनजागृती झाली पाहिजे आणि जे आम्ही निसर्गातनं ओढून नेलं आहे, ओरबाडून नेलं आहे, ते निसर्गाला परत करण्याचा प्रयत्न हा मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आज राज्य सरकारच्या वतीनं देखील वेगवेगळे जे उपक्रम आपण चालवतो त्या उपक्रमांचं जे मूळ आहे ते मूळ निसर्गाला आपण परत केलं पाहिजे. ज्या जलयुक्त शिवारचा या ठिकाणी उल्लेख झाला, त्या जलयुक्त शिवारची योजना ही खरं म्हणजे निसर्गाने जे आपल्याला जलस्रोत दिले होते ते पुन्हा एकदा निसर्गाला परत करायचे आणि निसर्गाला परत करायचे म्हणजे काय, आपल्याला स्वतःला परत करायचे. अशा माध्यमातून आपण ते काम आपण हातामध्ये घेतलं आहे. मला असं वाटतं की पर्यावरण विभागाचं याकरता मी अभिनंदन करेन की एकेकाळी पर्यावरण विभाग हा रेस्ट्रिक्टिव्ह विभाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं, ते त्याचं कामही होतं. पण आज तो रेस्ट्रिक्टिव्ह केवळ राहिलेला नाही तर तो कन्स्ट्रक्टिव्ह विभाग झालेला आहे आणि वेगवेगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह अशा प्रकारच्या इनिशिएटिव्सच्या माध्यमातून ज्यावेळी महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी वारी जी विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता या महाराष्ट्रामध्ये निघते आणि 700-800 वर्षापासून जी परंपरा या महाराष्ट्रात आज सुरू आहे, त्या वारीचा उपयोग देखील, त्या सज्जन शक्तीचा, पॉझिटिव्ह एनर्जीचा उपयोग हा पर्यावरणाकरता कसा करून घेता येईल याकरता एक निर्मल वारी आपण सुरू केली आणि त्यासोबत आपल्या पर्यावरण विभागाने पर्यावरणपूरक वारी ही त्या ठिकाणी सुरू केली आणि या शक्तीचा माध्यमातून लोकजागृती करायची. खरं म्हणजे आज आपण नमामि चंद्रभागे हा कार्यक्रम घेतला की ज्या चंद्रभागेच्या तीरावर
तिचे गोडवे गाणारे शेकडो वर्ष आपण त्या ठिकाणी अभंग लिहिले आणि ते अभंग अतिशय चवीने गायले. ज्या ठिकाणी आपण विठ्ठलाची आराधना केली, अशा चंद्रभागेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप बघितल्यानंतर खरोखर आपल्या सगळ्यांना वाईट वाटतं. त्यामुळे ते स्वरूप पुन्हा आपल्याला परत मिळवता आलं पाहिजे, याकरता नमामि चंद्रभागेसारखा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. आणि आज मला आनंद वाटतो की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी जो स्वच्छ भारत अभियान जे आपल्या हातामध्ये घेतलं आहे त्याचे खूप दृश्य परिणाम आपल्याला दिसायला लागले. आज महाराष्ट्राला ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वच्छ भारत करता त्यांनी आपला वेळ दिला, त्यांनी आपला आवाज दिला. शेवटी जे सेलिब्रिटीज आहेत त्यांची रीच मोठी आहे आणि त्याच्यामुळे अशा उपक्रमांमध्ये त्यांच्या सहभागाने ते अनेक लोकांना प्रेरित करू शकतात. आणि म्हणून मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी या कार्यक्रमाकरता आपला वेळ दिला आणि हा जो आपला विषय आहे हा समाजामध्ये पोचावा असा प्रयत्न केला. श्री अन्नू कपूरजी यांचे मी आभार मानेन. खरं म्हणजे त्यांचं जे काही या ठिकाणी त्यांनी जो संवाद साधला, जे काही भाषण केलं ते अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं होतं. ते ऐकत राहावं अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना वाटत होतं. आणि मला असं वाटतं की हीच खरी स्ट्रेंथ आहे की ज्यावेळेस माणूस मनातनं बोलतो त्यावेळेस त्याचे जे उद्गार निघतात ते उद्गार दुसऱ्याच्या मनामध्ये समाविष्ट होत असतात. आणि म्हणून ते मनातनं बोलले आणि आपल्या मनामध्ये हृदयातनं हृदयापर्यंत हा जो संवाद त्यांनी साधला, मला वाटतं त्याचा निश्चित परिणाम होईल. आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर आपण सगळे जे मीडियाचे लोक या ठिकाणी आहात, या ठिकाणची संख्या कमी असेल पण आपल्या माध्यमातनं हा संदेश हा समाजातल्या शेवटच्या आलेला आहे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की गणेशाची पूजा तर आपण सगळेच करू, प्रार्थना देखील करू, पण खरी प्रार्थना गणेशाला जो यांच्या गणेशाची पूजा करेल त्याचीच पोचणार आहे. आणि म्हणून एवढा पर्यावरणपूरक गणेश हा जो तुम्ही दिलेला आहे, हा जो एक नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी आलेला आहे, खरोखर तुमचं अतिशय मी अभिनंदन करतो. आमच्या शालेय विद्यार्थ्यांचं ज्यांनी हा एक सुंदर उपक्रम केला की जी काही रद्दी आहे ती रद्दी जमवायची आणि त्या माध्यमातून त्याचा एक सकारात्मक उपयोग करायचा, या सगळ्या मुलांचं देखील अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि या उपक्रमामध्ये या ठिकाणी बसलेले ज्या ज्या मंडळींचा मगाशी आपण त्यांना रिकग्नाईज केलं, या सगळ्या मंडळींचे अतिशय मनपूर्वक आभार मानून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ चित्रकार दिलीप वैती हे श्री गणेशाचं चित्र या ठिकाणी बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी काढतायत. ते आपल्याबरोबर नंतर ते आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रदान करावं अशी मी त्यांना नंतर विनंती करेन. आजच्या कार्यक्रमासाठी सर आपण सर्वजण आलात. आपल्या ऋणात राहण्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये खरीच त्यामध्ये जी मजा आहे ती कशामध्ये नाही, कारण आपल्या ऋणात राहिल्यानंतरच आम्हाला सातत्यानं जाणीव राहील. म्हणून आपलं ऋण तशाच पद्धतीने व्यक्त करत असताना 92.7 बिग एफएमचं निरंजननी पण बरीच मेहनत या कार्यक्रमासाठी घेतली. शिवल देसाई यांनी घेतली. RJ दिलीप आहेत ते आहेत. जय मेहता स्टेशन डिरेक्टर ते आहेत आणि त्यांचे चीफ तरुण कटियालजी यांनी देखील खूप मेहनत घेतली. सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणातच राहून भविष्यात सातत्याने भेटत राहू, नवीन विचार देत राहू असं सांगून स्नेहभोजनाचा नक्कीच आस्वाद घ्या. उत्तम जेवण आम्ही ठेवलेलं आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल. अरे अनिल भाई अरे अनिल भाई कैमरा गिरे. पहले तो बड़ू ये थोड़ा पीछे जी. मैं क्या कहूँगा, अगर मेरे जैसे गधे को आप सुन सकते हो तो बहुत बड़ी बात है. खुद के दिमाग में अक्ल है. स्वच्छ भारत क्या मतलब मालूम है ना सबको. जो माइक पकड़ के खड़े उनको भी मालूम है, जो सुन रहे हैं उनको भी मालूम है. मेरे जैसा डफर बोल रहा है, आप लोगों को समझ में आ रहा है, बहुत बड़ी बात है. साफ रखो अपने वातावरण को, अपने लिए नहीं अपने बच्चों के लिए. अभी सुधर जाओ, नहीं तो आगे जाके आपके बच्चे और अपने बच्चे सफ़र करेंगे. समझ गया ना भिड़ो. खाली मुंडी हिलाते नहीं रहना करना. जय हिंद, जय महाराष्ट्र. निकाल
अरे निकाल दे इसे, विनय।